तर विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित झालेल्या राज्यातील 29,429 सहकारी संस्थांच्या निवडणुका आता नवीन वर्षात होणार आहे. तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित झालेल्या राज्यातील 29,429 सहकारी संस्थेच्या निवडणुका आता नवीन वर्षात होणार आहे. याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. संबंधित सहकारी संस्थांना मतदार याद्या तयार करण्याची सूचना प्राधिकरणाने दिली असून 31 डिसेंबरपर्यंत मतदार याद्या आलेल्या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून 1 ऑक्टोबर रोजी निवडणुका घेण्याबाबत मात्र विधानसभा निवडणुकीमुळे पुन्हा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत सहकार विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजात सामावून घेण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे राज्यातील अ वर्गातील 42, ब वर्गातील 1,716, क वर्गातील 12,250 आणि ड वर्गातील 15,435 अशा एकूण 29,443 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.